हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज आपण आंब्याचं वर्षभर टिकणारं लोणचं बघणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, हे आंब्याचं झाड आहे. तर हे आंब्याचं झाड आमच्या कॉलनीमध्येच आहे. तर त्या काकांकडून मी हे आंबे ह्याच आंब्याचे आंबे घेऊन आलेले आहे. ते व्यवस्थित असे न पाडता वगैरे व्यवस्थित काढून देतात. तर हे आंबे आहेत हे. आणि हे बघा, ताजे ताजे आंबे आहेत हे, झाडावरून काढून आणलेले. आता व्यवस्थित आंबा एका ओल्या कपड्याने आणि एका सुक्या कपड्याने असं पुसून घेतलेलं आहे. मी हा पाण्यामध्ये वगैरे काही ठेवलेला नाही, मी असंच पुसून घेतलेलं आहे व्यवस्थित. हे बघा, हे सगळं व्यवस्थित असं पुसून घेतल्याच्या नंतर एक पुढचं टोक कट करून घ्यायचं आहे आणि तेही पुसून व्यवस्थित घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळे आंबे असेच पुसून घेतलेले आहेत. आणि आता हे बघा, अशा कटर मिळतो, हाही आमच्या शेजाऱ्यांचा कटर आहे. तर त्यांनी हा कटर दिलेला आहे. अशा पद्धतीने फोडी करून घ्यायची आहे. आणि हे बघा, ह्यातली बी काढायची आहे आणि एक कागदासारखा एक काळपट असा भाग असतो, तोही काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि आतले सगळं साफ व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अजिबात लोणचं खराब होणार नाही या पद्धतीने तुम्ही केलं तर. हे बघा, असं व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. मी एक आंबा फोडला ना की मग ते कट व्यवस्थित साफ करून नंतरच मग आपण एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. सगळे एकदाच कट करून किंवा ते तसं नाही मी करत होते. एक आंबा कट करायचा, तोच व्यवस्थित साफ करायचा आणि तो व्यवस्थित भांड्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. आणि हे बघा, मी ना मोठ्या फोडी केलेल्या आहेत. तुम्हाला जर बारीक करायचे असेल तर तुम्ही बारीक करू शकता. आणि हे बघा, मीठ मी आता हे 1 किलो घेतलेलं आहे. 1 किलो इतकं लागणार नाही मीठ, पण 1 किलो मी व्यवस्थित असं पहिल्यांदाच भाजून घेतलेलं आहे. मीठ व्यवस्थित असं भाजूनच घ्यायचं आहे. अजिबात लोणचं खराब होणार नाही, मीठ भाजूनच घ्यायचं आहे. आता हे बघा, ह्या सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने आणि साफसूफ पण व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत. आता हे बघा, जाडं मीठ घ्यायचं आहे आणि बारीक मीठ हे पाव दोन्ही मिळून पाव किलो आहे आणि 3 चमचे हळद घेतलेली आहे. ही व्यवस्थित असे मिक्स करायची आहे आणि जाडं मीठसुद्धा भाजूनच घेतलेलं होतं. हे बघा, आता व्यवस्थित असं सगळ्याला हळद मीठ ही लागली गेली पाहिजे. आता मी रात्रभरासाठी एक 10 तासासाठी असंच मुरत ठेवलेलं होतं. आता हे बघा, पाणी किती सुटलेलं आहे. आणि हे बघा, हे पाणी आहे ना, जर तुम्ही मच्छी जर खात असाल तर हे पाणी टाकू नका. हे पाणी एका बॉटलमध्ये व्यवस्थित असं भरून ठेवा, काचेच्या बॉटलमध्ये. आणि हे पाणी तुम्ही मच्छी धुतल्याच्या नंतर ती मीठ आणि हळद आपण लावून ठेवतो ना, मीठ हळद आणि लिंबू, तर त्याऐवजी हे पाणी लावू शकता. तर खूप ते चवीला पण छान लागतं, म्हणून हे पाणी टाकू नका. पाणी बॉटलमध्ये भरून ठेवा. आता हे बघा, हे व्यवस्थित असं एका चाळणीमध्ये निथळायला ठेवायचं आहे. पाणी सगळं निचरून जायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण ठेवून द्यायचं आहे. हे बघा, आता आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. हे बघा, हे पाणी ठेवून देऊ शकता तुम्ही. खूप पाणी आलेलं आहे हे. आता हे बघा, उन्हामध्ये मी आता हे रात्रभर ठेवलं होतं आणि आता सकाळच्या उन्हामध्ये कमीत कमी 2 ते 3 तास व्यवस्थित असं ऊन द्यायचं आहे. मी 8 वाजता टाकलं होतं, जवळपास 11ला काढलेलं आहे. अशी एक एक फोड ठेवून व्यवस्थित ऊन द्यायचं आहे. आता हे बघा, फोडी वाळता आहेत आंब्याच्या, तोवर आपण इकडे मसाला करून घेऊया. आता अर्धा किलो डाळ आहे ही. आणि माझे आंबे जवळपास 8 ते 9 किलो हे आंबे होते. त्यासाठी मी अर्धा किलो ह्याची डाळ घेतलेली आहे, मोहरीची. आता व्यवस्थित बारीक ह्याच्यावर भाजून घ्यायची आहे. आता हे बघा, खडे मसाले टाकलेले आहेत. लवंग, काळी मिरी, लवंग 1 चमचा, काळी मिरी 1 चमचा आणि मेथी 1 चमचा. असं हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आणि थोडे 2-4 तुकडे दालचिनीचे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे बारीक गॅसवर भाजायचं आहे. आणि आता
कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता त्याच भांड्यामध्ये 3 चमचे बडीशेप घ्यायचे आहे आणि 3 चमचे जे आपण पांढरे तीळ असते तसेच काळे तीळ असतात ते 3 चमचे घेतलेले आहेत आणि 2 चमचे जे आपण फोडणीसाठी वापरतो जिरं ते 2 चमचे घेतलेले आहे. असं बारीक गॅसवर हे सर्व व्यवस्थित असं 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. हे बघा चांगलं कुरकुरीत झालेलं आहे. आता हा बघा, हा आधी मिक्सरला थोडं लावून घ्यायचं आहे. हे बघा हे थोडं लावून घेतलेलं आहे. आता हेही टाकायचं. हे पण गार झालेलं आहे, नाहीतर म्हणाल की गॅसवरून लगेच तू ह्याच्या कुकरमध्ये मिक्सरमध्ये टाकलेला आहे, तर हे थंड झालेलं होतं. आता बघा हा मसाला जाडा भरडा मी करून घेतलेला आहे, एका साईडला ठेवून देऊ. आता काय करायचं आहे, अर्धा किलो ही ह्याची डाळ आहे मोहरीची, तर ती त्यातली पाव किलो मी तशीच ठेवलेली आहे आणि पाव किलो मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. आणि हे बघा ह्याच्यामध्ये थोडे थोडे काळे कण आहे, ते माझ्याकडून मोहरी जी अख्खी मोहरी होती ती पडली होती, त्याच्यामुळे हे काळं दिसतं आहे. आता हे बघा पाव किलो तशीच ठेवलेली आहे, पाव किलो वाटून घेतलेली आहे आणि हा मसाला आहे. आता एखादं जरा मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये मी मोहरीचं तेल वापरते आहे, अर्ध मोहरीचं वापरणार आहे आणि अर्ध नॉर्मल जे आपण जे नॉर्मल डेली यूजला खातो ते वापरायचं आहे. जर तुम्हाला ते डेली यूजला खातो ते वापरलं तरी चालेल पूर्ण सगळं, आणि जर सरसोचं वापरायचं असेल तर सरसोचं वापरू शकता, तुमच्या मर्जीवर. तर मी 1 लिटर हे नॉर्मल तेल घेतलेलं आहे आणि 1 लिटर सरसोचं तेल, असं 2 लिटर हे तेल आहे. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्या. हे बघा आता मी 2 हे हिंग आणलेले आहेत, तर 2तले मी 1.5 टाकणार आहे आणि अर्ध ठेवणार आहे. आणि ही बेडगी मिरची 200 ग्रॅमची आहे. हे बघा 200 ग्रॅम आहे. ही बेडगी मिरची प्लेन बेडगी मिरची पाहिजे किंवा प्लेन कोणती पण मिरची चालेल. अशी कांदा लसूण मिक्सवाली घेऊ नका, कारण माझ्याकडे पण होती, तरीही माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे घरी केलेला, तर त्यासाठी म्हणून मी बाजारातून ही मिरची पावडर आणलेली आहे. आता हे बघा हे व्यवस्थित तापलं गेलं आहे. आपण मोहरी टाकून बघितलेली आहे, तडतडली, आणि आता व्यवस्थित खाली उतरून घ्यायचं आहे. आणि हे बघा 1-2 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर 100 ग्रॅम ही अख्खी मोहरी घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. मोहरी छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता. आणि हे बघा मी गॅसवर ठेवलेलं नाही भांडं मी खाली ठेवलेलं आहे. भांडं जाड आहे त्यामुळे हे उखळतं आहे, गॅसवर ठेवायचं नाही. आता हिंग टाकलेलं आहे, 1 डबी पूर्ण टाकलेली आहे ही, आणि अजून अर्धी डबी टाकूयात. हे बघा दुसरी. हे पण व्यवस्थित असं हलवून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जी डाळ आणि मसाला सगळं बॅटर केलेलं आहे हे सगळं याच्यामध्ये ओतून घेऊयात, म्हणजे हेही गरम तेलामध्ये छान परतून जाईल. हे बघा आता व्यवस्थित असं त्याला शिजून जाईल किंवा छान असं परतलं जाईल. हे बघा आता व्यवस्थित हलवायचं आहे. आता ही मिरची पावडर आहे, हे बघा ही प्लेन मिरची पावडर आहे, ह्याच्यात कांदा लसूण वगैरे असा ते नाही वापरायची, म्हणून सांगते मी. प्लेनच मिरची कोणतीही वापरा तुम्ही, बेडगी वापरायची किंवा कोणत्याही मिरची पावडरची मिरचीची मिरची पावडर वापरली तरीही काही हरकत नाही. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि अजून पुन्हा सांगते मी, हे गॅसवर नाही खाली ठेवलेलं आहे. आता हे 400 ग्रॅम मी मीठ घेतलेलं आहे, आणि पहिलं मी पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम पहिलं वापरलेलं होतं, आणि आता हे 450 ग्रॅम, अच्छा 650 ग्रॅम मिठाचं प्रमाण आहे 8 किलोच्या लोणच्याच्या आंब्यासाठी. आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून आता 1-2 चमचे मी हळद पावडर टाकलेली आहे. पहिली 3 चमचे टाकलेली हळद पावडर जेव्हा आपण पाणी काढतो लोणच्याचं आंब्याचं तेव्हा, आणि आता ही 2 चमचे असे 5 चमचे मी हळद वापरलेली आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 तासासाठी हे असंच ठेवायचं आहे, पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. आता हे बघा सुकवून घेतलेले हे आंबे पण आणलेले आहेत. हे बघा आता हे बघा छान गार झालेलं आहे, हे पूर्ण गार झालेलं आहे. जसं आपण हांड्यातून पाणी घेऊन पितो ना, ते कसं गार असतं तशा पद्धतीने हे गार झालेलं आहे. आता व्यवस्थित असं याच्यामध्ये ह्या लोणच्याच्या फोडीमध्ये हे
तेल ओतून घ्यायचं आहे. तेल मसाला हा सगळा ओतून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा हा मसाला पण काढून घ्यायचा. हे 8 ते 9 किलोच्या आंब्यांच्या फोडीसाठी हे पुरेसं आहे. कारण 9 किलो मी आंबे घेतले होते, 9-10 किलो आंबे घेतले होते, तर त्याच्या बाटी वगैरे जाऊन हे बरोबर 8 किलो ह्या फोडी आहेत. त्यासाठी हे बरोबर आहे प्रमाण. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता व्यवस्थित असं हे हलवायचं. सगळ्या मसाला तेल सगळ्या फोडींना लागला गेला पाहिजे, अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे. सगळ्या फोडीला लागला गेला पाहिजे. हे बघा, आता लागला आहे, सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित असं. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये आता पुढे तेल कधी ॲड करायचं तेही मी पुढे तुम्हाला सांगेल बरणीमध्ये ठेवून. आता हे बघा, हे आत्तासाठी पुरेसं आहे. आता हे असंच 1-2-3 तासासाठी असंच ठेवणार आहे मुरण्यासाठी, हे सगळ्याला व्यवस्थित लागण्यासाठी. आणि 2-3 तासानंतर बरणीसुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित सगळ्याला लागला गेला आहे. आता कोरडी करून घ्यायची आहे. मी 2 तास उन्हामध्ये व्यवस्थित ठेवलेली होती बरणी ही. उन्हामध्ये नसेल तर तुम्ही असं तव्यावर ठेवू शकता उपडी. थोडंसं हिंग टाकायचं आणि तव्यावर ठेवायची, व्यवस्थित निर्जंतुक करून घ्यायची आहे. आता काचेच्या भांड्यामध्ये हे व्यवस्थित असं आंब्याच्या फोडी व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत. झालेलं. आता हे बघा, हे तेल इतकं आहे ना, ह्याच्यावरती पण भरायचं आहे, पण 1-2 दिवस तसंच ठेवून द्यायचं आहे. आता 2 दिवसानंतर मी अजून तेल ॲड करण्यासाठी अजून हे अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे. अर्धा ते पाऊण लिटर आहे तेल. आता हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आता हे बघा, गरम झालेलं आहे तेल. गॅस बंद करायचा आहे आणि तेल खाली उतरून घ्यायचं आहे. थोडेसे मी ह्याची फोडी हे टाकलेलं होतं, मोहरी. आता पुन्हा टाकून बघते. हे बघा, अशी तडतडली की वरती येते. याचा अर्थ व्यवस्थित तेल तापलं गेलेलं आहे हे. आता 1-2 मिनटासाठी तसंच ठेवून देऊयात तेल. 2 मिनटानंतर हे कैरीचं मी हे मसाला आणलेला आहे दुकानातून, तोही तुम्ही ह्याच्यामध्ये नाही टाकलं तरी चालेल, नुसतं तेल गरम करून टाकलं तरीही चालेल. पण मी हा चांगली चव येण्यासाठी अजून मसाला टाकलेला आहे. आता हे बघा, हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मसाला. फक्त याच्यामध्ये तेल आणि मसाला इतकंच टाकलेलं आहे, बाकी काही टाकलेलं नाही. आता व्यवस्थित 4-5 तास व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे. हे बघा, झाकण ठेवायचं आहे आणि थंड करून द्यायचं आहे. आता आपण 4-5 तासानंतर बघूयात. आता हे बघा, मी हे एक 4-5 दिवसापूर्वी हे लोणचं घातलेलं होतं. मी 4-5 दिवस तसंच ठेवलेलं होतं. आता बघा, मी हे खोलून बघते आहे. हे बघा, आता ह्याच्यात तेल नाही आहे, तर तेल टाकायचं आपल्याला वरून. हे व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. आता म्हणजे ह्याच्यावर थर तेलाचा आला पाहिजे, तर मग व्यवस्थित असं टिकून जातं. 2 वर्ष तरी व्यवस्थित असं टिकेल. आणि मी मध्येच ना अर्धा किलो याच्यामध्ये लसूण टाकले होते. ते लसूण मी टाकायचं विसरले तुम्हाला दाखवायला. मी ह्याच्यामध्ये अर्धा किलो जवळपास लसूण टाकलेला आहे, सोलून व्यवस्थित. आता हे बघा, फोडींच्या वर तेल आलं पाहिजे, अशा पद्धतीने हे तेल टाकायचं आहे, म्हणजे अजिबात लोणचं तुमचं खराब होणारच नाही. हे बघा, व्यवस्थित असं वरती आलं पाहिजे. आता हे व्यवस्थित ठेवून द्या एका जागी आणि व्यवस्थित टिकेल. तर नक्की तुम्ही ट्राय करा लोणचं करण्याचा. तर चला, वेळात वेळ काढलात, माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नवीन व्हिडिओसोबत उद्या भेटू. तर बाय.